नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोड ताईंचे, मैत्रिणीचे, ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज कोणतीही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार नाही. तर आज मस्त असा घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये, तुम्ही म्हणता ताई कमीत कमी पण भरपूर साहित्य लागले, तर हो, घरच्या घरी एकदम केमिकलयुक्त आणि म्हणजे तर आपल्या केसांची काळजी आपल्याला जशी घेता येईल तशी आपण चांगलीच घ्यायची आहे. तर केमिकलयुक्त असा मी शॅम्पू तुम्हाला बघता समजला असेल तर हर्बल शॅम्पू बनवलेला आहे. म्हणले चला तेल आपण बनवतो दरवेळेस त्याची रेसिपी शेअर करतो, तेलाचं दाखवतो. तर आता यावेळेस आहे ना मला असं वाटलं की आपण आहे ना शॅम्पू घरीच बनवावा, हर्बल असा शॅम्पू घरीच बनवावा, होममेड हर्बल शॅम्पू. तर मी सर्व साहित्य ना मिशोवरून मागवलं होतं आणि नंतर मग समजलं, पहिलं तर मिशोवरून साहित्य मागवलं, पण नंतर समजलं की ह्याच्यामध्ये शॅम्पू बेस घालतात. म्हणजे शॅम्पू बेस घातल्याने काय होतं, आपल्याला दुसरा शॅम्पू आपण जो वापरतो तो यूज करायची गरज नाही. म्हणून मी मग पहिला शॅम्पू बनवला आणि नंतर मग ऑर्डर केली शॅम्पू बेसची. तर तो लेट येणार होता, तर मी शॅम्पू बनवून घेतलं. घाई एवढी झाली होती, एक्साइटमेंट बोलतो ना आपण, एवढी झाली होती कधी शॅम्पू बनवते आणि कधी यूज करते. तर बघू शकता इथं किती मस्त असा शॅम्पू तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये मी शॅम्पू बेस घातलेला आहे. तर काय कसं किती दिवस लागले किंवा किती दिवस लागतात, काय काय साहित्य लागतं, कसा बनवायचा घरच्या घरी होममेड हर्बल असा केमिकलयुक्त शॅम्पू, चला बघू. हे बघू शकता मिशोवरून पार्सल मागवले. आता तुम्ही म्हणता ना शॅम्पू बनवायचं आणि पार्सल काय, तर हे बघू शकता. हे ना पार्सल मी मागवलं होतं, हे तिन्ही पण मी संगच मागवलं होतं. तर तुम्हाला हे दिसतच असेल बघा, हे आवळा बोलतो ना, सुका आवळा आहे आणि हे भृंगराज आहे, सुका आवळा भृंगराज. आणि हे नाव आता मी पण विसरले बघा, त्याचं नाव थांबा. तर बघा हे भृंगराज आहे आणि हे भृंगराज मी वाटीच्या साहित्याने घेतलेलं, मापाने घेतलेलं. हे सुका आवळा आहे, तुम्हाला नावं सांगते. हा बघा, हा सुका आवळा आहे, तो हे भृंगराज दाखवलं तुम्हाला. आणि हे बघा, हे भृंगराज, हे सुका आवळा आणि ही शिकाकाई आहे. हे बघा, ही शिकाकाई आहे. तर मी सर्व वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. म्हणजे माप आपल्याला कमी जास्तही टाकू शकतो किंवा समप्रमाणातही टाकू शकतो. ही शिकाकाई आहे आणि हे जे दुसऱ्या वाटीत दिसते गोल गोल ते रिठा आहे. तर ह्यानेच फेस होतो, भरपूर असा ह्याने फेस होतो. आणि हे बघा, हे रोजमेरी आहे. हे माझ्याकडं अगोदरच मी मागवलेलं होतं, तर मी हे रोजमेरी घेतलेलं आहे. हे जवस घेतलेलं आहे, शॅम्पूमध्ये आपल्याला जवस घ्यायचे आहे बनवताना. आणि मेथीदाणे आणि कलोंजी घेतलेले आहे. तर यावेळेस माझ्याकडे मेथीदाणे कमीच होते आणि कलोंजी होते भरपूर, पण मेथीदाणे कमी होते. तर मी 3 चमचे घेतलेले आहे, असे मिक्स करून घेतलेले आहे. तर हे आपल्याला बघा रात्री भिजत घालायचे आहे. तर मी पण पहिल्यांदा शॅम्पू बनवला, त्याच्यामुळे माझी थोडी गडबड झाली, थोडं चुकले. तर चुकले काय, तर मी अगोदर आहे ना धुवून घ्यायला पाहिजे होते हे सर्व आहे ना, एक वेळेस पाणी टाकून. तर माझ्या लक्षातच नाही आलं, घाईघाईमध्ये व्हिडिओ पण काढायच्या ह्याच्यात. तर तुम्ही जर बनवताना पहिल्यांदा असं तुम्ही धुवून घ्या एका पाण्याने. तर बघा मी हे सर्व टाकलं आणि धुवून घ्यायचं. नंतर लक्षात आलं की धुवून घ्यायला पाहिजे होतं, पण भिजवल्याच्या नंतर 1 तासाला लक्षात आलं. मला ठीक आहे चला. तर सर्व बघा साहित्य तुम्हाला नावं सांगितले, ते सर्व मी ह्याच्यामध्ये एका टोपात घातलं. मोठ्या टोपातच घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला. तर पाणी ते बुडण इतकं घालायचं आहे बघा. तर मी इथं ना टोप भरून पाणी घातलेलं आहे, कारण की साहित्य पण भरपूरच होतं. टोप भरून म्हणायला गेलं तर म्हणजे पूर्ण बघा, आता तर म्हणजे एवढं घातलेलं आहे, नंतर परत थोडंसं घातलं पाणी आणि पूर्ण बुडण इतकं. आणि हे रात्रभर मी भिजत ठेवलेलं आहे. तुम्ही रात्रभरच ठेवा आणि रात्रभर ठेवलं ह्याचा रिझल्ट चांगला येतो. दिवसभर ठेवायचं असेल तर दिवसभर ठेवा, कारण की संध्याकाळी मग तुम्हाला रात्री बनवावं लागेल, पण रात्री भिजत घातलं का आपण सकाळी बनवायला छान असं होतं आहे बघा. आता हा सकाळचा व्हिडिओ आहे, किती फेस झालं आहे बघा आत्ताचे. बघा हे रिठा आहे, तर किती मस्त असा फेस झाला आहे. हे जे रिठा आहे ना त्यातल्या बिया निघतात बघा भिजवल्यावरती. आपण भिजवायच्या अगोदरही काढू शकतो, पण त्याला खूप वेळ लागतो. मग त्यापेक्षा भिजवल्यावरती पटकन असं नरम होतं ते, त्यावेळेस आहे ना आपण एका हाताने काढू शकतो. तर मी सर्व बिया काढून घेते आणि बघा
छान असं भिजलेलं आहे. आत्ताच बघा नुसतं मी हाताने हे करते तर फेस होत आहे. ते बघा बिया काढून घेतल्याने परत मी याच्यात घातला, तर ह्याच्यामध्ये मी ना पाणी घालणार आहे. तांब्याभर परत एकदा पाणी घालणार आहे आणि बघा टोप भरून पूर्ण पाणी करणार आहे. आणि याच टोपामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर मोठ्या टोपात घाला, नाही तर मग गॅस मोठाच टोप लागतो, तर हा टोप मोठाच होता पण मी आताच ठेवलेला आहे. आणि छान असं ना भिजून झालं होतं. मग आता मी लगेच आहे ना बघा गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला, फास्ट गॅसवर नाही करायचं. आणि किती वेळ लागला तर मला असं वाटतं ना अर्धा तास तरी लागला बारीक गॅसवर. हा मी 1 मिनिटासाठीच थोडासा फास्ट गॅस केला होता. आणि बघा हे छान असं मी ना एक जीव चमच्याने करत आहे, नंतरही केले पण शक्य झालं नाही व्हिडिओ मला पूर्ण दाखवणं, कारण की सगळं शॅम्पूच्या हात मग फोनला लागणार, त्यामुळं ना मी जेवढं जमेन तेवढं तुम्हाला दाखवलं. बघा बारीक गॅसवरच केलेलं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला दाखवायच्या वेळेस थोडं थोडा मी फास्ट केला आहे, कारण की ना जास्त वेळ पण आपलं हे करायचं नाही. अर्धा तास खूप झाला आहे. आणि आता मी गॅस बंद केला आणि पहिलं चाळणीमध्ये आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे. नंतर कपड्याच्या साहाय्याने, तर पहिलं मी तुम्हाला दाखवते इथं मी कसं कसं केलेलं आहे बघा. आणि गरम गरमच गाळून घ्यायचं आहे, थंड व्हायची वाट नाही बघायची. तर हे बघू शकता एवढा असा शॅम्पू झालेला आहे. फेस बघू शकता, जर तुम्हाला असाच यूज करायचा असेल तुम्ही असा यूज करू शकता. थंड झाल्यावर बॉटलमध्ये भरून ठेवा. आरामशीर आपल्याला 1 वर्षभर तरी जास्तीत जास्त 6-7 महिने तरी हा शॅम्पू व्यवस्थित ठेवला, पाणी वगैरे न लागता झाकून वगैरे व्यवस्थित लावून, तर मस्त असा शॅम्पू 6-7 महिने तरी आपल्याला हा शॅम्पू व्यवस्थित होईल. पण त्याची तेवढी काळजी घ्यावी लागते. तर हे बघू शकता मी ना पातळ असा कपडा घेतलेला आहे रुमाल, त्याच्यामधून फेस बघू शकता किती निघला आहे. तर मी वेगवेगळं काढत होते, कारण की सारखं मला गाळून घ्यावं लागत होतं. 2-3 वेळेस मी गाळून घेतलेलं आहे, कारण की जेव्हा केव्हा आपण बघा केस वगैरे धुवू, त्यातलं काही कोणत्याही गोष्टी आपल्याला केसांना किंवा डोक्याला इजा होता कामा नाही, लागता कामा नाही. तर तेवढी आपल्याला काळजी घ्यायची. जसं आपण बाहेरून शॅम्पू आणतो तो पूर्ण स्मूथ असतो, त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे काही नसतं, त्याचप्रमाणे आपल्याला हा शॅम्पू काळजीपूर्वक बनवायचा आहे. आणि 2-3 वेळेस तरी होईन तेवढं मी ना शक्यतो गाळून घेतलेलं आहे. चायच्या गाळणीने सुद्धा गाळून घेतलेलं आहे, कारण ही चाळण थोडी मोठी होती. पहिले ह्या चाळणीनंतर चायच्या गाळणीने 2 वेळेस गाळून घेतला आहे. तर फेस तुम्हाला दाखवलं बघा मी, याच्यामध्ये शॅम्पू वगैरे काही न घालता याचा किती फेस होतो आहे बघू शकताय. तर तुम्ही असं यूज करू शकता. पण किंवा तुम्ही जो नॉर्मल शॅम्पू म्हणजे जो शॅम्पू वापरता केसांसाठी, तर तुम्ही केस धुता वेळेस हे थोडंसं घेऊन वाटीमध्ये आणि शॅम्पू घेऊ शकता तुम्ही, याच्यामध्ये तो शॅम्पू टाकून तुम्ही केस धुवू शकता. किंवा फक्त असंच तेल वगैरे न लावता जेव्हा केस धुताना तेव्हा असाच शॅम्पू यूज करू शकता. किंवा अगोदर तुमचा जो शॅम्पू आहे तो वापरून नंतर ह्या शॅम्पूने केस धुवू शकता, असंही तुम्ही करू शकता. पण मी तसं सर्व काही झंझट न करता मी डायरेक्टली हा शॅम्पू बनवला आहे, बॉटलमध्ये काढलेला आहे आणि वाट बघितलेली आहे की आपला शॅम्पू बेस कधी येईल. शॅम्पू बेस आल्यावरती पूर्णपणे आपला शॅम्पू रेडी होणार आहे आणि पूर्णपणे थंड करून ठेवायचा आहे. बघा चांगल्या सुक्या काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकची तुमच्याकडे जी असेल ती, फक्त स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवू नका. आता हे मी वेगळं काढलेलं आहे बघा. जो चोथा होता ना तो चोथा थोडासा पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती लावणार आहे. आणि हे बघा हे आपला शॅम्पू आलेला आहे. तर शॅम्पू आला तेव्हा थोडासा जीव आला की नाही आता आपला शॅम्पू तयार झाला. मी केस धुण्यासाठी रेडी आहे. आता खूप एक्साइटमेंट आहे, कधी केस धुवू आणि कधी त्याचं रिझल्ट बघू. म्हणजे आपण कसं असतं, आपण कोणती गोष्ट जेव्हा हाताने घरी बनवतो तर त्यावेळेस आपल्याला एक्साइटमेंट जास्त असते आणि उत्सुकता म्हणतो ना ते खूप जास्त असते. मला तर खूपच असते, प्रत्येक गोष्टी तर खूप घाई असते. पण घाई करूनच चालत नसतं. तर मी खूप वाट बघितली, 4-5 दिवस वाट बघितली शॅम्पू बनवल्याच्या नंतर. तेव्हा कुठून आता शॅम्पू बेस आलेला आहे. तर आता बघू शकताय इथं मी पूर्ण वाट्या टोपामध्ये काढून घेतलेला आहे तो शॅम्पू जो होता तो बनवलेला. आणि हा शॅम्पू बेस आहे बघा 1 लिटर आहे. तर आपल्याला किती घालायचं आहे बघा. तर ह्याच टोपाने तर मी 1 टोप त्याच टोपाने शॅम्पू बेस घातलेला आहे. तुम्ही इथं कमी जास्त करू शकता, कमी करू नका पण तुम्ही इथं जास्त करू शकता. पण जास्त करायची गरज नाही, पण तरी सांगते तुम्हाला जास्त करायचं करू शकता, कारण एवढ्या यातच फेस खूप असा होत आहे. मी तुम्हाला पुढं फेस वगैरे करून दाखवलेला आहे हातावर घेऊन. तो खूप असा रिझल्ट छान आलेला आहे एवढ्या यातच.
तर एवढंच टाका किंवा जास्तही वाढू शकता. आणि तुम्हाला कोणताही म्हणजे शॅम्पूसाठी स्मेलसाठी आपण जे वापरतो ना कोणतंही ड्रॉप वगैरे टाकायची गरज नाही. खूप छान असा शॅम्पू बेसचा ना सुगंध येत आहे, स्मेल येत आहे मस्त एकदम. म्हणजे ना बोलतो ना सुगंध खूप छान येत आहे. त्याला शॅम्पू ॲड करायचं गरज नाही, वासाचं वगैरे काहीच टाकायची गरज नाही. मला खूप आवडला हा शॅम्पू. आणि हे बघू शकताय थोडासा आम्ही हातावर घेतला तो खूप छान असं ना हे झालेलं आहे. आणि आता परत मी थोडंसं जास्तच घेते म्हणजे जास्त फेस होईल, तुम्हाला समजेल म्हणजे याचा रिझल्ट लगेच. तर हे बघू शकताय. आणि कशी वाटली आजची हर्बल शॅम्पूची रेसिपी ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कधी बनवताय किंवा तुम्ही बनवल्यावर त्याचं रिझल्टही मला सांगा. एकदम घरच्या घरी कमी साहित्य नाही बोलणार, साहित्य तर भरपूर लागलं तुम्ही बघितलं. ते बघू शकता आपला शॅम्पू तयार आहे. आणि मी लगेच